महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचा वाद आता शिगेला पोहोचला असून कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केलाय। 6 पेक्षा जास्त ट्रकवर दगडफेक करण्यात आली आहे। हिरेबागेवाडीच्या टोल नाक्यावर हा हल्ला करण्यात आलाय। महाराष्ट्रातल्या जनतेचा अंत पाहू नका अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे। तर दोषींवर कडक कारवाई करायचं वक्तव्य उदय सामंत यांनी केलेलं आहे। तर नारायण गौडांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे बेळगावचे प्रतिनिधी अनिल पाटील हे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। अनिल, काय सांगाल? बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केलाय। या महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे। या संदर्भात माहिती। महाराष्ट्राचे मंत्री शंभूराजे देसाई व चंद्रकांतदादा पाटील हे बेळगाव दौऱ्यावर येणार होते, पण त्यांचा दौरा रद्द झाला असला तरी कर्नाटक पोलिसांनी सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावला आहे। आता नुकत्याच बागेवाडी येथील टोल नाक्यावर कर्नाटक संघटनेच्या लोकांनी महाराष्ट्रातील गाड्यांच्यावर दगडफेक करणे किंवा त्यांच्यावर चढून जाणे हा प्रकार केलेला आहे। आणि यावेळी पोलिसांच्या समोरच ही घटना घडलेली आहे, तरी पोलिसांनी यावेळी इथे बघायची भूमिका घेतली। त्या कन्नड वेदिकेच्या लोकांना थांबवण्याचे काम ते पोलिसांच्याकडून केलं पाहिजे होतं। तेवढ्या जोरात कन्नड संघटनेला ते पाठीशी घालत आहेत अशी प्रतिक्रिया येथील काही लोकांनी दिलेली आहे। तर नारायण गौडांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे, तर या संदर्भात ताजा तपशील। अनिल, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। पोलिसांच्या कडून आता किरकोळ स्वरूपात त्या कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, पण आता नेमकी त्यांच्यावर कोणती कारवाई होणार किंवा त्यांच्यावर काय कर्नाटक शासन ऍक्शन घेणार याकडे आता म्हणजे आमचे लक्ष लागून राहिले, सर्वांचे लक्ष लागून राहिलेलं आहे। मात्र या हल्ल्यामागे कोणाचं कारस्थान असू शकतं, काय माहिती मिळते? बेळगाव जिल्ह्यामध्ये मराठी संघटना जशा कार्यरत आहेत तशा काही किरकोळ स्वरूपाच्या कन्नड संघटना कार्यरत आहेत। मराठी ज्या ज्या वेळेला सीमा प्रश्नाचा प्रश्न उद्भवतो त्यावेळेला कर्नाटक कन्नड संघटना अशा उठून बसून कारस्थान करत असतात। सीमा प्रश्नाचा वाद कुठेतरी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत असतात। याला कुठेतरी शासन पाठीशी घालत आहे की काय असा सीमा भागातील मराठी भाषिकांच्या एक समज निर्माण होऊ लागला आहे आता। धन्यवाद अनिल, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। तर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केलाय। 6 पेक्षा जास्त ट्रकवर दगडफेक करण्यात आली आहे। तर हिरेबागेवाडीच्या टोल नाक्यावर हा हल्ला करण्यात आलाय। महाराष्ट्रातल्या वाहनांना लक्ष केलं जातंय। त्याच पार्श्वभूमीवर नारायण गौडांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते महाराष्ट्राविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसतायत। तर महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। बेळगाव जवळ कन्नड संघटनांनी उच्छाद मांडलाय। कन्नड संघटनांनी महाराष्ट्राच्या 6 ट्रकवर दगडफेक केली। यावेळी काही कार्यकर्त्यांनी ट्रकवर झेंडे फिरवले। तर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। कन्नड संघटनांच्या या दगडफेकीनंतर कर्नाटक सरकारने कारवाई करावी अशी मागणी
राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी केली. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगाव दौरा रद्द केला. तरी देखील कन्नड संघटनांनी केलेल्या या कृत्यामुळे आता संतापाची लाट उसळली आहे. तर जय महाराष्ट्राचे असिस्टंट एडिटर मनोज भोयर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. काय सांगाल मनोज सर, बेळगावात जो भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे त्या संदर्भात आपली माहिती. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या संदर्भातला वाद हा खूप जुना आहे, पण गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राज्यांमधला वाद हा प्रचंड मोठ्या प्रमाणात पेटला. आज मात्र याचा कडेलोट झाला, कारण महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागामध्ये बांगेवाडीजवळ एक मोठा ट्रकवरचा हल्ला हा त्याला कारणीभूत ठरला. राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुक्याचा कालच दौरा केला होता आणि आज बेळगावामध्ये चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांचा दौरा होता. तोही आंबेडकरांच्या कार्यक्रमाच्या संदर्भात. तो मात्र वाद टाळण्यासाठी रद्द केला. हा दौरा रद्द करून देखील कन्नड वेदिका या अत्यंत वादग्रस्त कर्नाटकच्या संघटनेनी हा भ्याड हल्ला महाराष्ट्राच्या ट्रकवर बेळगाव जवळ केलेला आहे. त्यामुळे राज्यामध्ये संतापाची लाट उसळली आहेच, पण शिवाय सर्वच राजकीय पक्षांमध्ये सुद्धा या हल्ल्याच्या संदर्भामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. उदय सामंत राज्याचे मंत्री हे या कारवाईच्या संदर्भामध्ये जोराला मागणी करतायत. त्यांची मागणी अशी आहे की या कन्नड वेदिकेच्या हल्ल्याची चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई व्हावी. गौडा नावाचे कन्नड वेदिकेचे नेते आहेत, मोठे कार्यकर्ते, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अर्थात बाकीच्याही कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलं. पण सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित असा होतो की जर वाद होता आणि अगोदरच महाराष्ट्राच्या मंत्र्यांना तिथे एका आदेशाद्वारे मज्जाव घातला गेला आणि त्यांना प्रवेशबंदी बेळगावात केली गेली होती आणि त्यासाठी एक मोठा पोलीस बंदोबस्त त्यांनी तैनात केला होता. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असताना सीमावर्तीय भागामध्ये कन्नड वेदिका या वादग्रस्त संघटनेने महाराष्ट्राच्या ट्रकवर पासिंग टोल जवळ हा हल्ला केलाच कसा, हा सर्वात मोठा प्रश्न होतो. आणि म्हणून कर्नाटक पोलिसांच्या सर्वच भूमिकेवर आतापर्यंत जो संशय निर्माण झाला होता तो आणखी बळावलेला आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आता सुरक्षा वाढवली आहे, पण जो पोलीस बंदोबस्त आजच्या दिवसाच्या निमित्तानं कर्नाटक सरकारने तिथे तैनात केला होता तो असून देखील जर कन्नड वेदिका या वादग्रस्त संघटनेचा महाराष्ट्राच्या ट्रकवर जर हल्ला होतो तर ही खूप मोठी बाब समजली जाते. आणि आधीच या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे नेते म्हणजे खास करून महाराष्ट्र एकीकरण समिती ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार होती की अशा प्रकारे महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावामध्ये सीमावर्तीय भागामध्ये कुठला दौरा करण्यासाठी मज्जाव कसा करू शकते. हे पत्र लिहिलं जाणार होतं. अर्थात ते लिहिलं गेलं की नाही आतापर्यंत याची काही खात्रीलायक माहिती नाही. हे सगळं होत असताना महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित असताना आणि त्यावर महत्वाची सुनावणी येत्या काही दिवसात ही होणार होती. हे सगळं होत असताना इतका मोठा वाद हा विकोपास गेलाय. कन्नड वेदिकेच्या विरोधात कर्नाटक सरकार आता कोणती मोठी कारवाई करते हे पाहायचंय, कारण यापूर्वी सुद्धा ह्या कन्नड रक्षण वेदिका संघटनेने वेगवेगळे मोर्चे काढले, त्यांनी गैरकृत्य केलेलं आहे, कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा येईल अशा प्रकारची भूमिका त्यांची राहिली आहे. अशा प्रकारच्या घटना त्यांच्या हातून, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हातून अनेक वेळा घडलेल्या आहेत. त्यामुळे आता या प्रकरणामुळे, या भ्याड हल्ल्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये वाद हा पेटला आहे. केंद्रात भाजपचं सरकार आहे आणि महाराष्ट्रातही भाजप आणि शिंदे यांचं सरकार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी भूमिका घेतली तीही अत्यंत महत्वाची समजली जाते. कारण फडणवीस असं म्हणाले की या संपूर्ण प्रकरणात जर बेळगावात जर महाराष्ट्राच्या मंत्र्यांना जायचं असेल तर त्यांना मज्जाव घालता येत नाही आणि महाराष्ट्रातली गावं ही कर्नाटकमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत, कारण त्यांना इथे सोयी सुविधा मिळत नाही. हा एक ताजा वाद होता आणि या ताज्या वादाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातल्या महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा दौरा जो रद्द झाला असला
तरी त्यावरून कर्नाटक सरकारनं घेतलेली भूमिका ही खूप महत्वाची मानली जाते. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कन्नड रक्षण वेदिकेचा हा जो भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा तीव्र निषेध महाराष्ट्राच्या सरकारनं त्यांच्या मंत्र्यांनी केलेला आहे. याशिवाय शिवसेना म्हणजे उद्धव गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांनी सुद्धा या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे. मात्र गौडा यांनी म्हटलं आहे की जेव्हा त्यांनी हा भ्याड हल्ला केला तेव्हा त्यांनी म्हटलंय की बेळगाव हा कर्नाटकाचा अविभाज्य भाग आहे असं त्यांनी म्हटलंय. तर त्या संदर्भात आपली माहिती. बेळगाव हा कर्नाटकाचाच भाग आहे, पण बेळगावात मराठी टक्का हा खूप मोठा आहे आणि मराठी माणसांना महाराष्ट्रात यायचं होतं. म्हणून बेळगावातल्या मराठी माणसांची काळजी म्हणून सातत्यानं या संदर्भामध्ये मागणी होते की महाराष्ट्रात या सगळ्या बेळगावातल्या गावांना सामील करून घेतलं गेलं पाहिजे. आणि हे सगळं प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयात गेल्या अनेक वर्षांपासून या संदर्भामध्ये सुनावणी सुरू आहे. त्यात वेगवेगळ्या टप्प्यांवरती ही सुनावणी पुढे जात असते आणि मग ती दीर्घकाळासाठी थांबते. अशा प्रकारचं वातावरण, अशा प्रकारचं चित्र आपण पाहिलंय आणि अनेकदा या दोन्ही राज्यांमध्ये या मुद्द्यावरून वादी होतो. पण गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या सीमावर्तीय भागातली जी काही गावं आहेत, जी महाराष्ट्राच्या हद्दीतली आहे, त्यांना इथे सोयी सुविधा मिळत नाही म्हणून ते कर्नाटकामध्ये जाण्यास इच्छुक आहेत. नवा वाद आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर हा जो भ्याड हल्ला कन्नड रक्षण वेदिका या संघटनेने केलाय तो खूप हिंसात्मक पद्धतीचा होता. त्याचा निषेध महाराष्ट्र सरकारनं केलेलाच आहे. पण शांततेच्या मार्गानं हा वाद सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जी काही पावलं पडणं आवश्यक होती ती पडलेली दिसत नाही. यात महाराष्ट्र सरकारची भूमिका ही नरमाईची जरी असली तरी कर्नाटक सरकार मात्र सातत्यानं आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे जरा आळमुठेपणाची भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे राजकीय वाद पेटलाय. केंद्रानं यात मध्यस्थी करावी अशा प्रकारची मागणी सुद्धा महाराष्ट्र सरकारनं केली आहे. पण बऱ्याचदा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून बोम्मई सरकार आणि स्वतः मुख्यमंत्री बोम्मई हे जी भूमिका घेत आहेत त्यावरून हा वाद विकोपास गेलाय. या वादामध्ये मध्यस्थी करण्याचं आवाहन राज्य सरकारनं केंद्राला केलं होतं, पण त्याचा काही फारसा उपयोग झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही. दरम्यान बोम्मई यांनी केंद्रातल्या भाजपच्या नेत्यांची सुद्धा भेट घेतली. त्यालाही काही दिवस लोटलेले आहेत. पण तरी सुद्धा महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये निर्माण झालेला हा वाद या कन्नड रक्षण वेदिकेच्या भ्याड हल्ल्याने आणखी वाढवलेला. तर भोयर सर, आताची ताजी बातमी अशी येते की संजय पवार, उद्धव गटाचे संजय पवार हे आहेत, ते त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. त्या दिशेने ते आता निघालेले आहेत. कार्यकर्तेही त्या दिशेने निघालेले आहेत. तर हा वाद अजून पेटण्याची शक्यता इथे निर्माण झालेली आहे. अर्थात तो पेटण्याची शक्यता नव्हे, तो पेटलेलाच आहे. सीमा भागात कानडींचा उन्माद आपल्याला पाहायला मिळतो. कानडी संघटनेचा, कन्नड रक्षण वेदिकेचा उच्छाद आपल्याला पाहायला मिळतोय. ही घटना अत्यंत आक्षेपार्ह आणि संतापजनक आहे. ही घटना कर्नाटक सरकारला आणि त्यांच्या पोलिसांना टाळता आली असती, पण ती त्यांना टाळता आली नाही. हा त्यांच्या कामातला अक्षम्यपणा म्हणता येईल. या त्यांच्या कामावरती आक्षेप घेणारे सगळं प्रकरण घडलेलं आहे. आणि म्हणून कन्नड रक्षण वेदिकेच्या या भ्याड हल्ल्याचा महाराष्ट्र सरकारनं तीव्र शब्दात निषेध जरी केला असला तरी आता मात्र हे संपूर्ण प्रकरण हे केंद्राकडे घेऊन जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्राने यात हस्तक्षेप करावा. हे कर्नाटक आणि महाराष्ट्र हे दोन्ही राज्य हे या भारत देशातीलच आहे. त्यामुळे वाद शमवायचा असेल आणि तो जास्त विकोपात जाऊ नये अशी जर इच्छा दोन्ही सरकारची असेल तर त्यात केंद्रानं ताबडतोब मध्यस्थी करण्याची गरज आहे. धन्यवाद भोयर सर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. तर आताची मोठी बातमी ती म्हणजे कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केलाय. 6 पेक्षा जास्त ट्रकवर दगडफेक करण्यात आली आहे. हिरे बागेवाडीच्या टोल नाक्यावर हा हल्ला करण्यात आलाय. राष्ट्रवादीचे प्रवक्ता सूरज चव्हाण हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. काय सांगाल सूरजजी, कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला बेळगावात. 6 पेक्षा जास्त ट्रकवर दगडफेकही केली आहे. तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया. महाराष्ट्रामध्ये एक भेक्कड सरकार लाभलेलं आहे. त्याच्यामुळं अशा कन्नड भाषिकांची असेल किंवा इतर भाषिकांची ही महाराष्ट्रावर अशा पद्धतीचे हल्ला करण्याची हिंमत वाढलेली आहे.
कारण त्या लोकांना माहिती आहे की इथलं शिंदे फडणवीस सरकार काहीही करू शकणार नाही, म्हणून अशा पद्धतीने हल्ले करत आहेत. पण हे महाराष्ट्र हा शिंदे फडणवीसाचा नसून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यांना त्याच भाषेत उत्तर हे महाराष्ट्रातल्या जनतेकडनं भेटून जाईल. तर आताची ताजी बातमी अशी येते की उद्धव गटाचे संजय पवार ते त्या दिशेने निघालेले आहेत. त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. त्यांचे कार्यकर्तेही त्या दिशेने रवाना झालेले आहेत. तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया? नाही, नक्कीच. मी आपल्याला सांगितलं ना, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. आमच्या लोकांवर कुणी हल्ले करत असेल तर आम्ही शिंदे फडणवीसासारखं बघत बसणार नाही. त्यांना तशाच पद्धतीचं उत्तर हे महाराष्ट्रातल्या जनतेकडनं, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची असेल, त्यांच्याकडनं दिले जाईल. तर महाराष्ट्रातल्या मंत्र्यांचा दौरा आज होणार होता, मात्र तो रद्द करण्यात आला होता. कारण शांततेची भूमिका म्हणजे आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे, त्या पार्श्वभूमीवर हा रद्द करण्यात आला होता दौरा. तरीही कन्नड संघटनेने हे पाऊल उचललं आहे. तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया? हा दौरा काही महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं कॅन्सल झालेला नाही, तर शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री हे कन्नड भाषिकाला घाबरून दौरा कॅन्सल केलेले आहेत. त्यांच्या दम असता तर ते तिथं जाऊन बोलले असते. कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज एका महाराष्ट्रातल्या तालुक्यावर दावा करत आहेत आणि आमचे मंत्री इथं बसून गप्पा मारत आहेत. देवेंद्र फडणवीस सारखे मंत्री आणि शिंदे साहेबांसारखे जर मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभतील तर आज नुसतं कर्नाटक दावा करते, उद्या वेगवेगळे राज्य हे महाराष्ट्रावर दावा करतील. इथले उद्योग तर पळवूनच नेत आहेत, पण इथले गावं सुद्धा पळवण्याचा कट हे शिंदे फडणवीस सरकार आल्यामुळं बाहेरचं सरकार करत आहे. वेळेची मर्यादा आहे म्हणून तुम्हाला मी इथेच थांबवते. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल.